250-300 वर्षापूर्वीची जुनी वडाची झाडं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इमानदार माणसं होती. महाकाली मंदिरामध्ये आज या ठिकाणी आलोय. हे मंदिर कुठल्या काळातलं आहे? हे मंदिर हेमाडपंथी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण वाटाळ स्टेशन येथील महाकाली मंदिरामध्ये आज या ठिकाणी आलोय. तर मित्रांनो, आज आपण महाकाली मंदिराविषयी या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 250-300 वर्षापूर्वीची जुनी वडाची झाडं आहेत. ही झाडं ही खूप वर्षापूर्वीची आहेत. आणि मंदिर ही आता मी पुजाऱ्यांशी थोडक्यात मगाशी आपण अजून चर्चा करणारच आहोत. पण त्यांच्या सांगण्यातून असं येतंय की त्या पुजाऱ्यांची 9वी पिढी या ठिकाणी या मंदिराची पाहणी करत असते. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या एरियातील किंवा या मंदिराची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर मित्रांनो, या माध्यमातून आपण या मंदिराविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. आता तुम्ही मित्रांनो इकडे बघू शकता. आता या वडाच्या झाडाचं खोड बघू शकता तुम्ही. आता पुजाऱ्यांच्या सांगण्यानुसार ही झाडं जवळजवळ 250 ते 300 वर्ष जुनी आहेत. आता तुम्ही जुनी म्हणसाल, आता ह्या वडाच्या झाडाचा विषय काय असतो, ते एकदा हे झाड लावल्यानंतर पुन्हा त्याच्या ज्या पारंब्या असतात त्या पारंब्या पुन्हा जमिनीमध्ये जातात आणि पुन्हा त्या झाडाचं रूपांतर मोठ्या झाडामध्ये होतं. त्यामुळं वडाच्या झाडाची सर्वात जास्त टिकण्याची क्षमता असते, सर्वात जास्त जीवन असतं. तर मित्रांनो, या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, शांत वातावरण आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही कधी आला, वाटाळ स्टेशन येथूनच सुमारे 1-1.5-2 किलोमीटर या ठिकाणी हे मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या या ठिकाणी. तसेच मित्रांनो, या ठिकाणी एक गायमुखाचं पण एक तलाव आहे, छोटीशी विहीर टाईप आहे. त्या ठिकाणी 12 महिने ही पूर्ण पद्धतीनं पाणी असतं. तर मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही वाटाळ स्टेशनमधील हे महाकाली मंदिर आहे त्या ठिकाणी एक दिवस अवश्य भेट द्या. तर चला, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. तसेच आपण पुजाऱ्यांशीही चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही की हा रेल्वे पूल आता नवीन बांधलेला आहे. पण या ठिकाणी इंग्रजांच्या काळातील जुना पूल होता, तो आता पाडून या ठिकाणी नवीन पूल बांधलेला आहे. इथून शेजारीच महाकाली मंदिर आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो बघू शकता आपले जिवंत पाणी आहे या ठिकाणी. आणि 12ही महिने या ठिकाणचं पाणी आटत नाही. याला बघा, भरभरून वाहते पाणी. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, चांगल्या पद्धतीने आता फार ओसंडून पाणी वाहतं या ठिकाणी. तसेच त्या ठिकाणी पलीकडं आपण गेलं का नाही, त्या ठिकाणी गायमुख आहे, पण ते पण आता पूर्ण ओसंडून वाहतंय. बघू शकता तुम्ही. त्या ठिकाणी बघा, खाली जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत. म्हणजे विहीर कशी असते आपण जुन्या काळातली, ज्या पद्धतीने आता आपण महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरी पाहतो, त्या पद्धतीनंच ही विहीर बांधलेली आहे. तिचं बांधकाम हे जुन्या काळातलं आहे. ते आता चिरं बघू शकता तुम्ही, ते सर्व पाण्याखाली गेल्यामुळं हे मला शक्यतो वाटतं शिवकालातीलच ही विहीर असावी. या पद्धतीने मित्रांनो, 2 मिनटं मी खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. या पद्धतीनं मित्रांनो, आता असं पाणी आटल्यानंतर खाली जाण्यासाठी पायऱ्या पण केलेल्या आहेत. या पद्धतीनं मित्रांनो, खूप मस्त वातावरण आहे. हा पूल आता नवीन बांधलेला आहे आणि जुना पूल दिसायला खूप रेखीव होता. आता हा पूल किती काळ टिकतोय काय सांगता येत नाही. कारण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, इंग्रजांच्या काळातील जी बांधकामं असतील, ती खऱ्या अर्थानं जास्त काळ टिकत होती. पण आता ही नवीन बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात टिकत नाही. कारण बांधण्याची जी हे असते त्याच्यात इमानदारपणा लागतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इमानदार माणसं होती. पण आजकालचे सगळे ज्यांना जिथं भेटेल खायला तिथं खात असतात. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, या ठिकाणी आपण आलोय. या ठिकाणची विहीर पाहिली. तर मित्रांनो, अशी एक या ठिकाणची धारणा आहे की बाबा, या पाण्याने आंघोळ केल्यास किंवा हातपाय धुतल्यास कोणत्याही प्रकारचे त्वचारोग होत नाहीत, किंवा त्वचारोग झाले असतील तर ते बरे होतात. उदाहरणार्थ नायटा, गजकर्ण इत्यादी जे
त्वचारोग असतात ते बरे होतात अशी या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर लोकांमध्ये धारणा आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, खूप मस्त पाणी या ठिकाणी. आता खाली गेलतो, जरा मासं बारीक बारीक आहेत, ते पायाला जरा हे करतात, त्यामुळे जरा वर आलो. तर मित्रांनो हे आहेत महाकाली मंदिराचे पुजारी. तर नमस्कार. तर या मंदिराचं असं काय माहिती आहे किंवा आपले हे मंदिर कुठल्या काळातलं आहे? हे मंदिर हेमाडपंथी आहे. आणि देवीचं महात्म्य वगैरे म्हणजे देवी आमच्या पूर्वजांना प्रसन्न झाला आणि वर मागा म्हणजे काय मागायचं आहे, वर मागितलं तुमच्या निरंतर सेवेचा वर मागितला. देवी इथं निरंतर सेवेला थांबली, आमची नववी पिढी सेवा करते. नवी पिढी. आता इथं आम्ही बाहेर बघितलं एक पूल होता, रेल्वे पूल जुना होता, मला आठवतं. ब्रिटिश कालीन, तो कधी हे केलाय? ब्रिटिश कालीन होता. त्याचा नवीन लाईन पडल्यामुळे तो काढला. होय. हा. आणि तसेच आता झाड पण बघितली तर जुनीच आहे. जुनी म्हणजे बऱ्याच परंपासून आम्ही बघतोय ना, झाडं तरी भरपूर कमी झाली. रेल्वेच्या ह्याच्यामुळे कटिंग झाली जास्त मोठी झाली. आता भरपूर झाडं आहेत ती. या मंदिरात गर्दी वगैरे आज जरा गर्दी दिसते जास्त. आज पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमा, अमावस्या, नवरात्र उत्सव, यात्रा त्यावेळेस गर्दी असते. आणि वातावरण पण झाडांमुळे वगैरे मस्त छान आहे, आहे. छान आहे. प्रेक्षणीय भक्त मंडळी भरपूर येतात, लांबून लांबून माणसं येतात. आणि काही शुभ कार्य पण शुभ कार्य होतात आपली गरिबांची, ज्या जे ऐकत नाही आपली देवळात मंदिरात. आणि काय होम हवन वगैरे पण हा, अष्टमीला नवरात्रात होम हवन होम हवन असतं. हा, नवरात्र चांगलं असते. तुम्ही रोज असता इथं? रोज आमची नवी पिढी आहे, निरंतर सेवा चालू आहे. जवळजवळ मला वाटतं छत्रपतींच्या आधी हेमाडपंथीला आधीपासून छत्रपतींच्या आधीपासून 700 वर्षाचं धरायचं. ते आता पुन्हा नंतर काम केलेलं आहे का? कलर काम कलर बाकी नाही हलवलं. फक्त हे त्या काळातलंच आहे सगळं. त्या काळातलं सगळं. होय. फक्त एक कलर मुळे जरा वाटतंय आपल्याला नवीन असले, हा, नवीन असले. जुनं बांधकाम सगळं. होय. काहीच नाही, हे फक्त आता हे केलेले आहेत म्हणजे हा. सभा मंडप त्या सभा. फक्त हे जे बांधकाम आहे का नाही संपूर्ण हेमाडपंथी जुनं आहे. हेमाडपंथी बांधकाम आहे. हा, हेमाडपंथी. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते पहा आणि धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आम्ही सेवेला सेवक आहे यांच्या. हो, बरोबर. सेवा करतो, रोजची रोज सेवा असते देवीची. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो इकडे बघू शकता, हा आपला होम हवन करण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी अमावस्याला पौर्णिमेला या ठिकाणी होम हवन केले जातात. तर मित्रांनो आता पुजाऱ्यांशी आपण चर्चा केली, त्यांच्या म्हणण्यातून आले की हे जे महाकाली मंदिर आहे ते मित्रांनो हेमाडपंथी काळातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीही खूप म्हणजे, आणि ते जे आत आहे ना, आता तुम्हाला कलर केल्यामुळे ते दिसतंय, म्हणजे बांधकाम हे सर्व बांधकाम हेमाडपंथी काळातील आहे. इकडं बघू शकता या ठिकाणी मित्रांनो दीपमाळ आहे. आता मित्रांनो हे जे दगड पाहताय का नाही तुम्ही, हे सर्व दगड वगैरे हेमाडपंथी काळातील आहेत. आता कुठं तुम्ही जरी बाहेर जुन्या काळातील पाहिलं तर संपूर्ण काळे दगड असतात. आता इकडे बघू शकता ही दीपमाळ आहे. होम हवनाच्या वेळी या ठिकाणी दीपमाळवर आपली ज्योत विजवली जाते ह्या दीपमाळीमध्ये. मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज या महाकाली मंदिराची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तर मित्रांनो संपूर्ण असं हे निसर्गरम्य वातावरण आहे. तर त्या पलीकडे त्या ठिकाणी रेल्वे रूळ आहे, त्या ठिकाणी सारखी रेल्वेची ये जा असते. तसेच संपूर्ण शांत असं वातावरण या ठिकाणी आहे. तुम्ही एक दिवस अवश्य भेट द्या. या ठिकाणी पौर्णिमेला मात्र खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.